आरोग्य सेवेबाबत राज्य सरकारकडून मोठ्या मोठ्या वल्गना केल्या जातात, मात्र चित्र जे आहे ते वेगळं आहे। आत्ता आपण राहुरी तालुक्यातील सातळ या ठिकाणच्या आरोग्य केंद्राबाहेर, आणि हे आरोग्य केंद्र गेल्या 5 ते 6 महिन्यापासून पूर्णपणे तयार होऊन देखील त्याचा लोकार्पण सोहळा रखडलेला आहे। याचं उद्घाटन झालेलं आहे, मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीअभावी ही इमारत जी आहे ती गेल्या 5 ते 6 महिन्यापासून धूळखात पडलेली आहे। 3 वर्षापूर्वी या इमारतीचं काम सुरू झालं होतं आणि कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज असं हे आरोग्य केंद्र जे आहे ते तयार झालेलं आहे, मात्र आरोग्य सेवा सुरू झाली नाही। जवळपास पंचक्रोशीतील 25 ते 30 हजार नागरिकांना या आरोग्य सेवेचा या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो। मात्र आज जर बघितलं तर लोकार्पण झाल्यानं येथील सर्व कामकाज जे आहे ते शून्यावर आहे, ठप्प आहे। आणि अनेकदा आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये प्रसूतीसाठी अडचणी निर्माण झालेल्या होत्या। अनेक महिलांची प्रसूती जी होती ती रुग्णालयाच्या बाहेर झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं। एकंदरीत जर बघितलं तर या भागातील या रुग्णसेवेसाठी जो वसा आहे तो राज्य सरकारने घेतलेला दिसतोय, मात्र आरोग्य भरती न झाल्यानं अद्यापही हे आरोग्य केंद्र धूळखात पडून आहे। पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालून आरोग्य भरती करावी अशी मागणी आता परिसरातील नागरिक करत आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहुरी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।